तुम्ही सुद्धा जर कधी कढी बनवली तर तुमची सुद्धा कढी फुटते का? तर माझ्या ह्या पद्धतीने एकदा नक्की कढी करून बघा. अगदी मसाला कसा बनवायचा, खडे मसाले घेऊन एकदम टेस्टी अशी कढी कशी बनवायची आणि त्यासोबतच कढी जर फुटत असेल तर एकदम छान अशा सोप्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत. तर मस्त अशी ही कढी बनवून बघा. सर्वात आधी आपण ना इथे मसाला जो आहे ना तर तो म्हणजेच खडे मसाले जे आहेत तर ते थोडेसे भाजून घेणार आहोत. थोडेसे म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिट छान गरम करून घ्यायचे. तर इथे मी हे तेजपान 2 टाकून घेतले, छोटे आहेत म्हणून. त्यानंतर एवढा तुकडा दालचिनीचा, एक विलायची, नंतर 2 ते 3 लवंग, बघू शकता 3 लवंग घेतलेत आणि 3 काळे मिरे घेतलेत. तर असा जो मसाला आहे ना तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता. माझ्याकडे ऑलरेडी ना असा मसाला आहे, पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी ना मी इथं हे असा मसाला जो आहे ना तर तो थोडासा खडे मसाले गरम करून घेते. तर आता 2 ते 3 मिनिट मी त्याच ज्या कढईमध्ये मला कढी बनवायची तर त्याच कढईमध्ये मी हे छान असं मॉइश्चर निघून जाते असे खडे मसाले जर आपण भाजले तर आता मसाले जे होतेत ना तर ते गरम झालेत. तर आता आपण ह्या मिक्सरच्या जारमध्ये त्यांना टाकून घेऊयात. आणि आता आपण जे बाकीचा मसाला जो आहे ना तर तो बनवून घेणार आहोत. म्हणजे की जे त्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या, कारण की कढी जी आहे ना तर ती थोडीशी तिखट वगैरे छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर 7 ते 8 इथे लसणाच्या पाकळ्या टाकून घेते. त्यानंतर इथे 2 ते 3 इंच आलं ना मी असं बारीक कट करून घेतलं, कारण की नाहीतर मग ते बारीक होत नाही त्यामुळे. तर आता इथं बघू शकता पाणी न टाकताना मी छान असं हे वाटून घेतलं आणि थोडेसे जे पानं आहेत ना तर ते व्यवस्थित असे वाटले गेले नाही आहेत तरीसुद्धा चालतं, कारण की ते छान असं म्हणजेच तरी त्याचा फ्लेवर जो आहे ना तर तो आपल्या कढीमध्ये उतरतो. तर इथं ना मी ह्या वाटीने 2 वाटी जे आहे ना तर ते दही घेतलेलं आहे. हे दही ताजंच आहे, म्हणजे जास्त आंबट नाही किंवा काही नाही. जर तुम्हाला जास्त आंबट कढी आवडत असेल तर तुम्ही तशी सुद्धा घेऊ शकता दही, आणि विकतचंच दही आहे. तर यामध्ये ना मी हे 1 चमचा, ह्या चमच्याने 1 चमचा आणि थोडंसं वरती म्हणजे जवळपास 1.5 चमचा मी पीठ टाकणार आहे. भरपूर जर पीठ टाकलं ना तर कढीची जी टेस्ट असते ना तर ती बिघडून जाते. आणि आता ह्या विस्करच्या मदतीने ना मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. काही मिक्सरमधून वगैरे काढण्याची अजिबात गरज पडत नाही. थोडंसं पाणी यामध्ये घालते. तर इथे बघा मी ना थोडंसं पाणी घातलं म्हणजेच व्यवस्थित हे जे आहे ना तर ते छान मिक्स होतं. आता इथे कढईमध्ये मी टाकणार आहे 1 पळी तेल. खूप तेलाची पण कढीला वगैरे गरज नसते, तर 1 पळी तेल टाकून घेतलं. आता इथे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण पुढची फोडणी तयार करूयात. तर अर्धा चमचा मोहरी टाकायची, त्यानंतर अर्धा चमचा जिरं त्यामध्ये घालायचं, थोडंसं हिंग कंपल्सरी घालायचं कारण त्यामुळे खूप छान टेस्ट येते. आता फोडणी झालेली आहे आपली तयार. तर आता आपण जो मसाला जो आहे म्हणजे हिरवी मिरची, लसूण आणि खडे मसाले जे छान असे वाटून घेतलेले होते ना तर ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं ते वाटण, आणि ही फोडणी छान अशी परतवून घ्यायची. आता आपण यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा धना पावडर. जर तुमच्याकडे साबुत धने असतील ना तर मग ह्या वाटण जेव्हा आपण वाटतो ना तर त्यावेळेसच त्यांना थोडेसे गरम करून त्यामध्येच वाटून घ्यायचे. माझ्याकडे धना पावडर होती त्यामुळे मग मी आता नंतर शेवटी टाकत आहे. आणि असं व्यवस्थित होऊ द्यायचं, नाहीतर मग कढी जी आहे ना तर ती अशी थोडीशी ठसका लागल्यासारखं होतं जर हा मसाला व्यवस्थित नाही झाला तर. तर आता इथं बघा हा जो मसाला आहे ना तर तो आपला झालेला आहे. थोडंसं म्हणजे जवळपास 1 ग्लासभर पाणी मी यामध्ये घालून घेते. हे थोडंसं आपण असं मिक्स करून घेऊयात. आणि खाली जो मसाला आहे ना आपण तेलाचा वापर कमी केल्यामुळे मसाला वगैरे खाली लागतो. तर आता हे परत असं व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं. गॅसची फ्लेम बघा कमीच आहे, हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर मग इथंच दही जे आहे ना तर ते फुटतं. आता त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि दही जे आहे ना तर ते यामध्ये असं
टाकून घेते. आणखी थोडं राहिलंय, आणखी थोडं पाणी टाकते त्यामध्ये. थोडं पाणी मी यामध्ये आणखी घालते. खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. आणि तुम्हाला जर आवडत असेल कढी मध्ये हळद टाकलेली तर तुम्ही ती टाकू शकतात. मी शक्यतो टाकतच नाही, शक्यतो म्हणजे मी टाकतच नाही, कारण मला आवडत नाही ती तशी कढी, येलो जी कढी दिसते तशी. ही अशीच कढी खायला पण छान लागते आणि दिसायला पण छान दिसते. तर आता स्लो फ्लेमवरतीच आपल्याला ना सतत हलवून घ्यायचं आहे, पण त्यामध्ये आधी आपण मीठ टाकून घेऊयात. तर आता चवीनुसार मीठ टाकून घेते. तर तुम्ही ना अशी कढी जी आहे ना तर ती एकदा नक्की करून बघा. इतका छान स्मेल येतोय की बस. पण हो, खडे मसाले जे आहेत ना तर ते मी दाखवले 2 ते 3, त्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर मग ती काहीतरी वेगळीच चव तुम्हाला लागेल. त्यामुळे कमीच घ्यायचं. एक जरी घेतलं किंवा 2 जरी घेतले तरी चालेल, पण त्यापेक्षा जास्त घेऊ नका. हां, तेजपान तुम्ही घेऊ शकता थोडंसं, एक जास्त अर्ध जास्त असं. खरी कढी जी असते ना तर ती कशी म्हणजेच आता तुम्हाला ह्या स्टेजला जर तुम्ही न हलवता सोडून दिली ना तर मग ती फुटून जाईल. तर आता इथे बघा, मी गॅसची फ्लेम आहे ना हाय केलेली आहे आणि आता मी हिला ना सतत ढवळत राहणार आहे. असं केल्याने का होतं की मग आपली जी कढी आहे ना तर ती छान अशी तयार होते, म्हणजे अजिबात फुटत वगैरे नाही, काहीच नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने जर कढी तयार केली ना तर अजिबात कुणाच्याही हातची तुम्हाला कढी खायला आवडणार नाही. तर खानदेशामध्ये ना अशाच प्रकारे कढी बनवली जाते. मसाला जो आहे ना तर तो खानदेशामध्ये तर म्हणजेच रेडीमेड मसाले पण मिळतात अगदी 10-10 रुपयाला पॅकेटमध्ये. खरं तर मी सुद्धा तोच वापरते, पण आज प्रत्येकाच्या इकडेच असे मसाले वगैरे मिळत नाही कढीचे वगैरे, त्यामुळे मग मी खड्या मसाल्यांचा वापर करून मग तुम्हाला ती बनवून दाखवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला पण बनवता येईल. नाही तर मग असं होतं की तो मसाला टाकल्यानंतर काय होतं की कशी बनवायची, मग काय करायचं, कुठले मसाले घालायचे, असे प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे तर बघा, गॅसचे ना हायस्ट फ्लेम आहे गॅसची. खूप सोपी पद्धत आहे खरं तर. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी, त्यामुळे तरी थोडासा वेळ लागू शकतो बोलायचा आहे म्हणून. नाहीतर मी कढी हा प्रकार तर एकदम झटपट असा बनवते आणि खायला तर अप्रतिम लागतो. म्हणजे हे जर असेल ना तर कुठल्याच प्रकारची भाजी वगैरे कितीही पंचपक्वान्न थाळी असली ना तरी ती खायला नको वाटते. खरं तर मला खूप आवडते. तर बघू शकता इथं आता मी सतत हलवून घेते आणि एकदा उकळी आली की मग तुम्हाला दाखवते. पण ह्या असंच मी सतत हलवत राहणार आहे, अजिबात गॅसची फ्लेम वगैरे कमी करणार नाही. आणि जर वाटलंच की कमी करायची आहे तर मग गॅसची फ्लेम कमी करून मग हलवणं आपण बंद करायचं. तर इथं तुम्ही बघू शकता अजिबात म्हणजे फुटलेली नाही किंवा काहीच नाही. आणि बघू शकता कसं छान असं दूध आपलं कसं तापल्यानंतर वरती उकळी येते दुधाला, सेम तशाच पद्धतीची दिसते. एकदम मस्त अशी लागते चवीला. एकदा नक्की माझ्या पद्धतीने मी सांगते म्हणून करून बघा. आता बघा, कढीला जे आहे ना तर ती उकळी आलेली आहे. तर आता गॅसची फ्लेम जी आहे तर ते मी कमी केली आहे. 1 मिनिटभर आता फक्त तिला मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम आपण बंद करून टाकू. फक्त कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. पीठ जे आहे ना तर ते फक्त थोडंसं वापर करायचा. खूप जर पीठ त्यामध्ये घातलं तर इतकी कढी घट्ट होते की मग ती आपण अजिबात पिऊ नाही शकत, ती खावी लागेल चमच्याने, असं होतं मग. आणि तिची टेस्ट पण लागत नाही, फक्त पीठ अशी लागते. तर आता बघा, गॅसची फ्लेम मी बंद करून टाकते. तर आता इथे बघा, मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली आणि ती बारीक कट करून त्यामध्ये घेतली. आणि शक्यतो ना काड्या घ्यायच्या, कारण ऑलरेडी कढी जी आहे ना तर ती आपली छान अशी गरमच आहे, त्यामुळे मग त्या व्यवस्थित अशा नरम होऊन जातात. त्यामध्ये अजिबात काही कडक वगैरे राहत नाही. आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊ. तर बघू शकता, या ठिकाणी आपली मस्त अशी छान अशी कढी तयार झालेली आहे. अजिबात कुठेही फुटलेली नाही किंवा काहीच नाही. एकदम मस्त अशी आपली कढी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा या माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.